12वा अध्यायातलं नाही भक्तिशास्त्रामधलं अध्याय आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी असं उत्कृष्ट वर्णन केलेलं आहे की जे तुम्हाला मला 12व्या अध्यायामध्ये पाहायला मिळणार नाही. पण त्याची सुरुवातच आहे जय जय वसुदेव दारे प्रसिद्धे अनुवर्त आनंदे वर्षती. त्याच्यामध्ये सिद्ध आहे जे पद आहे जय जय सिद्ध आहे किंवा शुद्ध आहे. सिद्ध जर गायचं तर ब्रह्माचं बोधन आहे. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला आहे की त्या तत्वाला ब्रह्म म्हणण्याचं कारण जे चैतन्य आहे ना त्याला ब्रह्म म्हणण्याचं कारण आत्मा म्हणण्याचं कारण तर त्याच्या ब्रह्री असा धातू आहे. म्हणजे सर्वांना व्यापून असतं असं जे तत्व ब्र या धातूचा शब्द व्यापने असं आहे. आणि बरं त्या व्यापण्यामध्ये आपण जर विचार केला तर हे व्याप्य व्यापक भाव असतो. पण हे असं व्यापक आहे निरपेक्ष व्यापक म्हणतात. आता दुसरी उपमा देता येत नाही. एखादा आकाश जरी असलं तरीसुद्धा ते इतराच्या मानाने व्यापक आहे. पण ब्रह्मस्वरूपाच्या मानाने विचार करायला लागलो तर आकाश कुठे दडते त्याला धुंडाळला माणूस पाहावा. हो त्याला धुंडून सुद्धा सापडत नाही. इतकं लहान ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मुंगीसारखं आहे. 11वा अध्यायाचा घे त्याच्यामध्ये केवढी व्याप्ती आहे. एका रोमी ऐशी धेंडे अनंत ब्रह्मांडे एका एका रोम रक्माच्या ठिकाणी अनंत सृष्ट पहा. त्याच्याही पलीकडचं काही पाहायचं असेल तर तुला काय कर पहा असं त्याचं वर्णन केलं आहे. पण अर्जुन आपला गपच्या गपच असतो. भगवान म्हणतात याला मी पहा म्हणतो ना हा झोप गेलो. तो आमच्यावर ते कशाला रागवता तुम्ही नाही का. विश्वरूप दाखवता ते काय चर्मदृष्टीचा विषय आहे का. मग कोणत्या दृष्टीचा विषय दिव्य दृष्टी आणि ती तशीच ठेवली पहा. पत्राळी पकवानच वाढलं रे जेव्हा लाच कोणाला आहे चुकलो बाबा आमचं काय. दिव्यम दादा आम्ही ते चक्षु मग त्याला काय ते चक्षु दे आणि तो ते विश्वरूप काय करता झाला मग पाहता झाला. त्याच्यामध्ये व्याप्तीचा सांगितलं किती व्यापक आहे. भगवद्गीतेमध्ये व्याप्ती अनेक ठिकाणी सांगितलेली आहे. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितले गतिर्भरता प्रभू साक्षी प्रलय स्थानम निदानम. 7व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेले आहे रसो अमर सुखम ते वगैरे. म्हणून 7व्या अध्यायामध्ये व्याप्ती सांगितली 9व्या अध्यायामध्ये. आणि या व्याप्तीचा कळस 15व्या अध्यायामध्ये यदादित्य जगद्भास येथे कुलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो. म्हणून आणि ब्रह्म हे बोधान व्याप्तीचं करून दाख. किती परमात्मा व्यापक आहे. आनंद त्याचा अंत लागू शकत नाही. इतराचा अंत लागेल पण त्याचा अंत लागत नाही. धरणामध्ये किती पाणी आहे सांगता येईल पण समुद्रातलं पाणी सांगता येत नाही. त्याचा काय लागत नाही. असं आहे ना आपल्या घरचा प्रकाश किती कॅन्डल आहे हे सांगता येईल पण सूर्यप्रकाश केवढा आहे हे सांगता येत नाही. एक किरण जरी उगवला तरी सगळ्या ब्रह्मांडातल्या अंधकाराचा काय करतो नाश करतो. त्याप्रमाणे किती व्यापक परमात्मा आहे. व्याप्य व्यापक भाव संबंध व्याप्य व्यापक भाव संबंध इतराच्या वस्तू अन्याच्या दृष्टीने व्यापक आहे आणि एकच एक तत्व आहे काय. म्हणून काय इतरामध्ये आकाश आणखी सर्वामध्ये व्याप्त आहे असं सांगता येईल. इथे त्याच्याशिवाय दुसरा काही नाही पदार्थच नाही. मग कोणाला व्यापणार तो ह्याला एवढाचा व्याप्य व्यापक भाव संबंध आता तिथे कोणत्याही प्रकारे संबंध आहे. मग सिद्ध शब्द ठेवलेला आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे जय जय शुद्ध. शुद्ध म्हणजे पवित्र. परमात्मा तत्व आहे किती पवित्र आहे आपल्याला सांगता येत नाही. त्याचं सर्वच पवित्र आहे. सगुण रूपामध्ये त्याचं नाम पवित्र, त्याचं रूप पवित्र, त्याचं
हे पवित्र. निर्गुण रूपामध्ये ब्रह्म एक आहे, पवित्र. पवित्रायते ते पवित्र. पवित्र त्याला म्हणत असतात की याच्याजवळ अपवित्र वस्तू आली ती सुद्धा काय होते, अरे लोखंड किती जरी गंजलेलं असलं परिसराच्या समोर आल्यानंतर ते लोखंड राहत नाही. ते काय होते, किती गटार असलं बघूशा वाटत नाही, पण इंद्रायणीला मिळाल्यानंतर ते गटार काय होते, पवित्र जाऊ दे. त्याप्रमाणे याच्यामध्ये आलेला मानसी भक्तिशास्त्रामध्ये आलेला अपेक्षेचो भजते म्हणून भाग साधुरेव मंतव्य सम्यक व्यवस्थित क्षिप्रम भवती सत्वशांती गच्छति कमते प्रतिजाने नमे भक्त प्रणशते. इतकं त्याच्यामध्ये पावित्र्य आहे. आणि सांगितलं आहे मग सत्परी असं ससुरी आल्या म्हणजे मग अधिक आनंद होत असतो. अधिकस्य अधिकम फल वजन येतं वजन. तेव्हा त्याचं उदारत्वाचं वर्णन केलं. असेल सुद्धा एखादा मनुष्य किती जरी धनिक असला त्याचा काय उपयोग आहे. मग धनिक असूनही सुद्धा त्या संपत्तीचा उपयोग करावा पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये दया असावी लागत आहे. दयेचा जर अभाव असेल तर संपत्तीचा उपयोग परोपकाराचा करता येत नाही. करीलही पण स्वार्था करतात घरी. असं परोपकाराकरता करणं हा त्याच्यातला अधिक अर्थ आहे. त्यामध्ये शांभावामध्ये ते भिक्षा मागायला जायचे. गाडगे महाराजांचे शिष्य होते बा. ते दिवसा काय असायचे बसतच नव्हते तेव्हा. काय हो सारखे उभे राहाय. जो उभ्या उभ्याच झोप घ्यायचे. काय घ्यायचे झोप घ्यायचे. मग एका माणसाला किती भाकरी लागते, निदान 2 तरी भाकरी लागतात ना खाण्याकरता. भूक लागली म्हणजे माझा 2 भाकरीमधून 4 मिळाल्या तर परोपकार करता येईल. 2 आपल्याकरता ठेवून आणि 2च मिळाल्या तर काय परोपकार. तरी सुद्धा येता इथं धर्मशाळा होती समोर. तिथला वारीस लोक असायचे, त्याला कोणी नाही काही नाही. मग त्याच्याजवळ जाऊन त्याला चतकोर भाकरी द्यायची आहे. 2 भाकरीतून सुद्धा काय करत होते, चालता चालता काय जरी दिसली ती तुकडा काढायचा आणि तिला काय करायचं. कोणालाही परोपकार करण्याचा काय हक्क आहे. माझ्याजवळ काहीच नाही, मी परोपकार करू शकत नाही हे म्हणणं फसवणूक आहे. आहे का नरसिंह परोपकारी माणसाच्यासारखा पवित्रतेच्या ठिकाणी सगळं नाही. म्हणून धनिक मनुष्य जरी असेल तर त्या धनाचा उपयोग आपल्याच करता करतो, दुसऱ्याच्या करता काय. काही मार्ग असे आपल्याही करत नाही, दुसऱ्याच्याही करत नाही, चोराचा करायचं. दृष्टांत द्या सोडून. तेव्हा त्याच्यामध्ये परोपकारमध्ये जगळे म्हणून पवित्र शब्द ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. परोपकारासारखं पुण्य नाही असं तुकोबर आहे. पुण्य ते जाणारे पाहिजे परोपकाराचे. मग जे जे उदार आहे प्रसिद्ध आहे. संतांचं उदारत्व किती असतं, देवाच्याही काय असतं अधिक असतं. देवाच्याहीपेक्षा अधिक पुण्याचं काय कारण. परमात्मा उदार आहे वाद नाही, पण अगोदर काहीतरी घेतो. घेसी देवा. आणि संतांच्या बाबतीमध्ये निरपेक्ष पण आहे. घ्यायचं करण्याप्रमाणे उदार संत ज्याची मात ते उदार आहे प्रसिद्ध आहे. आणि ज्याच्याविषयी आणखी लोकांना आनंदाची अपेक्षा असं इष्ट असणारं असं जे आनंद, त्या आनंदाचा काय करतात. सर्व ज्या गोष्टी आहे पंचदशीच्या 12व्या प्रकरण आहे. आत्मनच सुकाम आहे सर्व प्रियम. आपल्याकरता जी वस्तू अगोदर आहे. अन्न जरी माणसाला का आवडते ते आपल्याला भुकेचं काय आहे साधन आहे. म्हणून इतकं आनंदाचे आभार मांडू जगा. म्हणून आनंदाचा काय करतात, वर्षाव करतात. कशाच्या द्वारा करतात त्यांचं सर्वच आणखी याच्यामध्ये आहे.
निळामणे ऐसे संत कृपावंत सुखसिंधू. हे सांगितल्यानंतर एक 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 सांगतात. त्याच्यावर विषय वेळे मिठीन दिली अनुठी दाटी तरी ते. म्हणजे विषयाला ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी व्याळ म्हणजे साप म्हटलेला आहे. मनुष्य आपल्या कर्तव्यापासून पुरस्कृत होत असतो. मनुष्य दिवस आहे कर्तव्य गमवलेला आहे. त्याचा मुख्य प्रयोजन जेणे तो जोडसी. याच देहामध्ये माणसाला अनिष्टाची निवृत्ती निष्ठाची प्राप्ती सर्व दुःखातून पार पडण्याकरता असलेला जो देह आहे. देवाने सर्व सृष्टी निर्माण केली, सर्व जार अंडजा पृथ्वीच्या, पण देवाला आनंद होईना शेवटी मनुष्य देह निर्माण केला. मग किती आनंद झाला सांगता येत. हा मला काय करू शकतो, ओळखू शकतो. पण हे जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याला परान्मुख झालेला आहे. कशामुळे झालं? विषय वेळे. कारण शब्द स्पर्श रूप रसगंध नाही का, याच्यामध्ये माणसं ही सगळी संसारात कशी आहे, दंग आहे. आणि कर्तव्याचा काय पडलेला आहे, विसरली त्याची थोर झाली आणि पचतील खाणी. मग आम्हाला बराचसा या कनिष्ठ जवळ असतो त्याला विसर पडला तर काही वाटत नाही. कोटक्या कोटक्या लाज नाही का खालचा खडका हा नाही नाही पुनर्विचार. मामासाहेब दृष्टांत सांगायचं नाही. नुकताच आणखी जेलमधून सुटलेला आहे. मग त्याला जेलमधून सुटला, काहीतरी गुन्हा केला होता चोरीचा म्हणून जेलमध्ये, आणि जेल संपली सुटला. पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहिजे हात धरून चाललेला आहे. म्हणला का काल तुम्ही सुटले पुन्हा जेलमध्ये चालले. म्हणला जेल तो हमारी ससुराल आहे. जेल तो हमारी ससुराल. त्याला त्याचं काही वाटत नाही. त्याप्रमाणे विसरले त्याची थोड झाली आणि कोणत्या देहात जाईल काही सांगता येत नाही. पण ही हानी कोणाला वाटत असते असं आहे. ही हानी, या हानीचं जाणीव कोण करून देतात? संत करून देतात. मनुष्य देहामध्ये होणारी काय नाही का, या चेदवेष्टी नगरी विनसती. मनुष्य देहाला याच्याने सुद्धा जर भगवंतांचा विसर पडला असेल तर जगामध्ये याच्यासारखी दुसरी हानी नाही. हीच मोठी काय आहे, हानी आहे काही. म्हणून तुझा विसर न पडावा. पण त्याला कर्तव्यारूढ करतात. नाही कर्तव्य परान्मुख. अर्जुनसुद्धा कर्तव्य परान्मुख झालेला होता. युद्ध करता आला आणि शस्त्र टाकून दिलं आणि खाली बसला. मग कर्तव्य आहे काय? पुन्हा त्याला कर्तव्य काय केलं? मग कर्तव्याविमुख का झाला? शोच्यानन शोचस्वम प्रज्ञावादानं भासते कथा सोन कथा संजय नाणू शोचंती पंडिता. मामासाहेब सांगायचे एखादे पैलवान असतो आपल्या ह्याच्यामध्ये. मग पहिल्यानंतर त्याची कुस्ती ठरली. लोक म्हटले कुस्ती पाहण्याकरता आले. आता परपक्षाचे काय मिळवावा, हात मिळवावा. त्यांचा एक पैलवान आपला एक पैलवान दोघं, आणि हात मिळवल्यानंतर म्हणायला लागला, अरे गोविंदा तुझं माझा मावशीचा भाऊ दिसतो, तुझा कसं पाडू? का हात पण काय दिसत नव्हता का? आता मालक तरी खेळण्याकरता आलं तरी मुस्कटात देऊ कर्तव्य आहे ना ते. दुसरा दृष्टांत नत्तू आता काय लग्नाजवळ सगळं काय झालं. अंतरपाठ खायला धरला बघा. अंतरपाठ धरल्यानंतर शुभमंगल सावधान. आणि आता झालं काय अंतशात म्हणत असतो मला ही मुलगी पसंत नाही. का आतापर्यंत का आंधळा होता? अश्वत्थानंद त्याला कर्तव्य रूढ केलं नसतो. सगळ्या कौरवाच्या सैन्याचा काय केला मग की तशाच काय कर्तव्य रूढ करतात. सुकणाऱ्या आणि पिकाला वरून पाऊस पडला म्हणजे अमृतासारखा
आणि ते सतेज होतं. त्याप्रमाणे सीदंती मम मुखांच्या परिशुषय अश्रुपूर्णाकुलेशनम असं पद ठेवलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये घ्यायच्या तंतता कृपया विष्ट अश्रुपूर्णाकुलेशनम विषयंतम वाक्यम वाच मधुसूदन. अश्रुपूर्णाकु म्हणजे त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. इतका शोकाचा काय होता परिणाम होता. मग गीता कशा करता सांगितली शोक निवृत्ती हेच काय अनिष्टाची हे तिचं काय नष्ट आत्मती लब्ध तत्प्रसाद असले तोच मी कथा संदेह करीशे वचनांत. तात्पर्य कसं कोणात शोक पोळीन कैसेने ताप जाळीन कोणात जरी प्रसाद रस घडली योग सुखाचे सुवळे सेवका तुझे सोहम सिद्धीचे नळे आधार शक्तीची अंकी वाढविषयी कौतुकी हृदयाकाश पाणी बरी होती. 17व्याचे अनुवादाचा हल्लार उगायचे आपल्या इथपर्यंत 17व्याची संज्ञा देशी म्हणजे आता 17वी म्हणजे कोण तर असं सांगतात ज्यावेळेला कुंडली शक्ती बंद वगैरे कर हे झाल्यानंतर कुंडलिनी शक्ती काय होते ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये तिचं वर्णन आहे. अगदी हृदयाकाशापर्यंत जाते आणि त्या हृदयाकाशापर्यंत गेल्यानंतर तिथे गुरुजी सांगायचे अमृताचा काय होतो लाभ होता. ते तळ्याचं दृष्टांत द्यायचे भांड्याचा आणि भांड्याचं आणखी काही आणि भरलेलं असलं थोडं जर असं कलडलं म्हणजे खाली सांडते. त्याप्रमाणे त्याच्यातलं ते 17व्याची जीवनकाळ योगी असा तरी मग योगी किती वर्ष असू द्या तरी तेच जसंच्या तसं. त्याला तहान लागत नाही तुला काय लागत नाही भूक लागत नाही अशा प्रती सतेज जशीच्या आहे. मग असल्या प्रकारचं जे त्याच्यातून स्तवणारं जे असतं त्याला 17व्या किंवा असं घेतलेलं आहे 17व्याचे 2 काय पंचप्राण 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय पंचप्राण 15 झाले आणि मन आणि बुद्धी किती आहे. या 17व्याच्या पलीकडची जी कला आहे ती अमृतमय स्वरूपाची कला आहे. त्याला काय होतं 17व्याचे संन्यासी अनुवादाचा हल्लार आहे. मग आईने मुलाला पाळण्यात टाकल्यानंतर ती अंगाई काय घेते अंगाई गीत म्हणजे इथलं जे गीत आहे अंगाई त्याचा अर्थ इतर आवाज आपल्याला प्राप्त होत असतात पण काहीतरी धक्का द्यावा लागते. आपोआप आवाज देतो का मृदंग थापडं मला जोराने नाही बरं का त्याच्यातून बोल काढायला लागला. थापा मारला म्हणजे काय पगवाद वाजवून आहे का मग त्याच्यातच काय निघते मग बोलले. पण त्याच्याकरता उपाधीची आवश्यकता आहे. कशाची आवश्यक आहे आणि त्याला मग कोणी म्हणा आपोआप पेटी वाजत असते काय आपोआप वाजवते का परमात्मा जरी आला तरी फुंकर मारा लागते. अरे आपोआप नाद म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला आपोआप त्याचे नाद तो नाद काय पडतो त्याला अंगाई गीत असं म्हणतात. आणि ते गीत काय त्याला समाधी भोजे जशी झोप लागेपर्यंत आई त्याला थापटत राहत असते आणि त्याचं सांत्वन करते तशी परमोच्च अवस्था योगशास्त्रातली म्हणजे समाधी. दत्र ध्यान परित्यज्य कर्मा दैहिक भोजनम निवातदीपवच्चित्तम समाधी इत्यविधी की ज्याच्यामध्ये ना ध्येय नाही ध्यान नाही कोणत्याही प्रकारचं काही नाही स्मरण नाही त्या सविकल्प आणि मी अमक्या वेळेपासून समाधीमध्ये बसलेला असं आठवण असेल तर तिला सविकल्प म्हणावा. आणि ज्याच्यामध्ये हे किती वेळपासून बसलेला याचाही काय पडलं विसर पडला त्याला काय म्हणतात निर्विकल्प समाधी. दोन्ही प्रकारची समाधी योगशास्त्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी थोडक्यामध्ये या समाधीचं काय केलेलं आहे. वेदांतशास्त्रातली समाधी आपण बघे पण योगशास्त्रातली समाधी उत्थान दशा झाली म्हणजे तो आपल्यासारखाच होतो
पण ही समाधी असं आहे वेदांताच्यातले, एकदा लागली म्हणजे पुन्हा मोडत संपला. परमोच्च स्थिती समाधी म्हणजे. पुन्हा अर्जुनादेवनी बरं योगशास्त्रातल्या समाधीमध्ये समाधीचं काहीतरी विशिष्ट अवस्थान असतं. समंगाय शिरोगिवम धरारे नचरमचे संप्रेक्षणाची का दिसच्या ही कुठली समाधी योगशास्त्र आणि तर काय पश्चन शृण्वन स्पशन निग्रहण सर्व करतो पण समाधी तशी तशी ही वेदांताच्यातलं एषा ब्रह्मे स्थिती पार्थ नाही नाम प्राप्य स्थित्वाच त्या मंद घाले बे. महाशय बोलावरती पुढे भक्तही कसे असतात ज्ञानी भक्ताच्या लक्षणामध्ये आणि स्थिती काय केलेली आहे सांगितलेली आहे. 12व्या अध्यायात 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत भक्त हे कोणत्याही वेदांतशास्त्रातली काय आहे समाधीच आहे. समाधी म्हणजे काय त्या बोधावर आरूढ झाल्यानंतर पुन्हा त्याचं उत्थान होऊ शकत नाही. अखंड ब्रह्माकार वृत्ती त्याला काय म्हटलेलं आहे समाधी असं म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे साध्य प्राप्त होईपर्यंत त्याच्याकडून याचा अभ्यास करून घेतात. नाही का परीक्षेला बसवण्याच्या अगोदर शिक्षक जसा सांगितलेले आहे आणि याचा अभ्यास करून घेतात. मग परीक्षेच्या वेळेला काय येत असतात का देतील का त्याला. माझा शिक्षक जवळ नाही पेपर दली 50 पैकी काय मिळतं. मग ही तयारी कोणी करून दिली. गुरुजीचे उपकार काय केले पाहिजे. त्याप्रमाणे तिला समाधीपर्यंत काय करतात नाही उपकार कोणाचे 17वेची संन्या देते अनाहता झालं आणि आत्मबोधेंच्याविषयी म्हणून साधका तो आणि पिके सर्वस्व तुझी अभाव म्हणून पूर्वी सावली न संडी म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराजांनी आईची उपमा दिलेली आहे कोणाला. तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पती म्हणून वडिलाची उपमा दिली त्याहीपेक्षा आईच्या उपमेमध्ये आईच्या अंतःकरणामध्ये सिद्धांत सांगतात बघा. मामासाहेब सांगायचे मुलगा जर काही कमवत नसेल शहरासारखं ठिकाण आहे शहरात निकम्या पोरगा आवडत असतो कमावणारा आवडतो. आता आपल्या संस्थेमध्ये विद्यार्थी असतात हे बापाला काय पूर्ण आवडतात का. मग बापाला कोणता पोरगा आवडत असतो जो पैसा मिळून काहीतरी मनी ऑर्डरनी काय करतो पाठवतो तो पोरगा आवडतो. नाही तर आपलं मला अमके पैसे पाठवा पुन्हा महिना 2 महिने गेले पुन्हा 50 रुपये हा पोरगा आवडत असतो. पैसा देतो पण आवडत नसतो आणि पोरगा काय जो देणारा असतो. त्याप्रमाणे जो पोरगा आणखी काहीच काम करत नाही तर बाप म्हणत असतो. म्हटलं आईला सांगते त्याच्या म्हणलं बघ याला सांग काहीतरी काय कर उद्योग कर धंदा कर. जर यांनी काहीच केलं तर त्याला जेवायला द्यायचं. मामासाहेब सांगायचं. मग ती आई असते ती पाठीमागे असते मग ती खून करते. म्हटलं तुझ्या वडिलाला कुठं जाऊ दे तिकडच्या दाराकडून म्हणजे वडिलापेक्षाही आईचं प्रेम काय अधिक आहे. वडिलाचंही प्रेम आहे पण ते सापेक्ष प्रेम आहे. एक दृष्टांत सांगितलं तर वडिलाचं प्रेम किती नाही आपले थोडं पण बाळंतपण ते संकटातलं होतं बघा. मग डॉक्टरने विचारलं आलं का वडिलाला बोलावलं म्हणलं हे पहा असंच आहे. यजमानाला सांगितलं तुम्हाला बाई पाहिजे का मूल पाहिजे. मूल पाहिजे असेल तर बाई जेवण तर राहू शकत नाही. बाई पाहिजे असेल तर म्हणलं 2 पैकी तुम्हाला कोण पाहिजे. म्हणलं मुलगा गेला तरी चालेल पण कोण पाहिजे. बरं म्हणलं बाजूला परत बाईला विचारलं म्हणलं अशी अडचण आहे तर मला तुमचा जीव पाहिजे का मुलगा पाहिजे. म्हणलं असं का विचारता. मला मुलगा पाहिजे असेल तर तुम्हाला जगता येत नाही
बरं तुम्हाला जगायचं असेल तर मुलगा काय करावं लागतं, कापून काढावं लागतं. तुम्हाला कोण पाहिजे ते सांगितलं, मी मेले तरी चालेल पण पोराला जिवंत ठेवा, मुलाला. म्हणजे वडिलापेक्षाही सरच प्रेम कोणाचं आहे, लेकुराचे ही तन्व आहे. मग ते ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणूनही साधका तू आणि पिके सारस तुझ्या या कारणे. मग वडिलाची उपमा तर दिली पण त्याहीपेक्षा सरस उपमा पण दिली, आईची दिली. मग असं म्हणतात जगतामध्ये आई गेली की सगळ्या जगातलं काय गेलं, प्रेम संपलं. म्हणून संतांना ठिकठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर माऊली वय किती आहे, आणि सगळ्या संतांचे काय नाही का, गोरोबा कुंकाराचं वय किती आहे, ज्ञानेश्वर महाराज गोरोबा कुंकार म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज माझी काय आहे. वयाचा काय नाही, वयाचा काय नाही, काही संबंध नाही, प्रेमाचा संबंध आहे. असा प्रेमामुळे सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना कोणती माऊली काय दिली, हे विश्वजी माझे ऐसी मती जायची स्थिर. मग त्यांनी दिलेलं जे वाङ्मय आहे किंवा ग्रंथ आहे, वाङ्मयीन देव ज्याला म्हणत असतात, हे निर्माण केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या आनंदाचे आवार मांडू किंबहुना सर्व सुखी पूर्ण. मामासाहेब म्हणायचे म्हणजे हे प्रस्थान, हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी पसायत आणलेलं आहे, केवळ भारतापुरतं नाही, महाराष्ट्रापुरतं नाही, केवळ जगापुरतं आहे. की आनंदाचे आभारू असे ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तत्त्वज्ञानाचं असं हे सर्वामध्ये उच्च काय आहे, तत्त्वज्ञान आहे. आपला अभ्यास काही जेवढा नाही. आपले मामासारखे म्हटलं कुठे घेऊन बसला, प्लेटोन कोणता सॉक्रेटिस आहे. ज्ञानेश्वर महाराजांसमोर हे कुठे जातं त्याचं काय लागत नाही. श्रेष्ठ तत्त्वज्ञान आणि जैसा सगळ्यात ज्ञानेश्वरी म्हटलं प्रश्न आहे. अन्य सगळ्या वाङ्मयाचा आणखी याचा उपयोग सर्वांना व्हावा म्हणून सगळा वेद ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी भगवद्गीतेत आणलं. भगवद्गीतेतलं सर्व ज्ञान अमृतानुभवामध्ये आणलं आणि अमृतानुभवामध्ये 900 आहे ना, त्या ते सर्व तत्त्वज्ञान सांगण्याचा निमित्त करून 65 ओव्यामध्ये आणलं आहे. म्हणजे सगळं जेवढं सांगितलं आहे. आणि त्या 65 ओव्याचं तत्त्वज्ञान बरं का 25 अभंगाच्या हरिपाठामध्ये आणले आहे. हे ऐकलेले शब्द कोणाचे, धारोरकर शास्त्रीचे आहे. त्यांचे श्रोते सांगू मला 2-3 असायचे, 4-5 असायचे. हरिपाठ सांगितला होता, आम्ही जाऊन बसायचे. एक खंदारकर महाराज, चंद्रशेखरचे वडील एकनाथ महाराज, त्यांचे श्रोते. आणि तिथे 1-2-3 माणसं असायचे. रामकृष्णभाऊ येडसेकर असायचे, नाही तर असायचे. दोन्ही हरिपाठ सांगितले तेव्हा, ज्ञानेश्वर महाराजांचा आणि नाथ महाराजांचा. असे धारोरकर शास्त्री तेच का काशीला शिकले होते ते धारोरकर शास्त्री पंडित? नाही, ते आपले अभ्यंकर शास्त्रीकडे. अभ्यंकर शास्त्री म्हणजे प्रकांड पंडित. त्याच्या अभ्यंकराच्या 24 वर्ष अध्ययन केलं होतं धारोरकर म्हणून त्यांना पंडित प्राण म्हणायचे. बरं काय, गुरुजी वगैरे ना त्यांच्याकडे भामती निबंध वगैरे ग्रंथ ऐकण्याचा काय एक फोटो आहे बघा, त्याच्यामध्ये दाखवलेले. म्हणजे रंगनाथ गुरुजी पण त्यांच्याकडे शिकले भामती निबंध वगैरे ऐकायला जात होते. ऐकायला जायचं. पण गुरुस्थानी मात्र दादा महाराज साखरे. ऐकणं वेगळं आणि गुरुस्थान. मग आपण नाही का कोणाकडे जात नाही का ऐकायला, पण गुरुस्थान म्हटल्यानंतर जोग महाराज नाही. त्यांच्याकडे ही सगळी मोठी इथं होता बघा, तो हे होता आपला फोटो होता की, पण त्याची अस्ताव्यस्त झाली, काय कुठे गेला कोणाला पाहिजे. त्याने ते म्हणायचे हरिपाठ म्हणजे
एक हरिपाठ त्याच्या झाला म्हणजे एक विष्णू सहस्त्रनाम आहे, हे त्यांची भाषा आहे. असा हरिपाठ ग्रंथ इतका सगळं तत्त्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी 25 अभंगामध्ये हरिपाठामध्ये. आणि हा हरिपाठच आहे. यारे यारे या हरिपाठाच्या आनंदामध्ये म्हणण्यामध्ये 5 वर्षाचा पळी उड्या मारत हरिपाठाचा आहे ना. हरिपाठ जर म्हटला नाही तर किती मोठा सप्ताह असला तरी तो शून्य. आता ज्ञानेश्वर महाराजांनी वारी चालली तसा हरिपाठ काय झाला पाहिजे, म्हटलंच पाहिजे. इतकं हरिपाठाचं. आणि तो सर्वांचा करता आहे. बायासुद्धा काय म्हणतात, पण लहान पोरंसुद्धा काय म्हणतात. म्हणजे हरिपाठ वारकऱ्यांचं काय म्हटलं, याच्या केवळ हरिपाठाच्यामुळे अनिष्टाची निवृत्ती आणि काय होते, इतकी शक्ती कोणाला आहे. हरिपाठ सर्वांना ज्ञानेश्वर तात्पर्य कशाकरता आपलं हे चाललेलं आहे. कवना ते ताप पोळीन अनेक 17 वेळचे अनुवादाचा अल्लरुगासीन आत्मभय म्हणून साधका तो पिके सारस्वत सूर्य म्हणून या खाली सावली. अविनाभाव संबंध आमचा, अतूट संबंध नाही का. अतूट संबंध म्हणजे ज्याचा वियोग होऊ शकत नाही. या कारणे सावली नसेल नाही का. एखादा विद्यार्थी असो, तो काय करत असतो, बोडका आला, त्याला विचारलं, म्हटलं का रे बोडका आला, टोपी का घालून आली नाही. मला घरात टोपी विसरली, काय झाली, टोपी काय होते ते नाही. मला डोकंही विसर टोपी विसरली. कोणता संबंध आहे, योग संबंध आणि डोकं समूह संबंध. डोक्याचा कोणा त्याग होऊ शकतो का. म्हणून या कारणे सावली नसंडी आम्ही तुमचा कधी सुद्धा विसर पडू देणार नाही. देवाच्यापेक्षा संतांच्या आणि गुरुच्या त्याच्यामध्ये अधिक लाभ जर कशामध्ये असेल तर विचारता घरामध्ये आहे. देवाच्या ह्याच्यामध्ये नाही का नुसतं दृष्टच लाभ होतो काय हो, पण संतांच्या ह्याच्यामध्ये अदृष्टाचा सुद्धा काय होतो लाभ होत असतो. पुण्याहीचाही होतं आणि दर्शनही होत असतं. देवापेक्षाही सुद्धा संतांची सेवा ही 2 लाभाला काय करते, प्राप्त करून देते. म्हणून सावली नसंडी माता सांगितल्यानंतर ही सगळी इष्टप्राप्ती सांगितली. म्हणून काही म्हणून साधका तू माऊली या कारणे नवरस भरवी हीच होई वेळ. अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी म्हणजे कारुण्य आहे तो सकळ सृष्टाचे. अहो सद्गुरूची एक कृपा, त्यांची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही. त्यांच्या कृपेमध्ये आणखी काय जेवढे लाभ असेल त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे ती संतांच्यामुळे. हो सद्गुरूची एक कृपा दृष्टी त्यांनी आपण नेहमी ऐकलेलं आहे की नुसतं पाहण्याचा अवघड तरी सद्गुरूची कृपा झाली असल्यामुळे थोडं त्या दिवसाचा पाठ म्हणू शकता. कशामुळे आहे कृपादृष्टी. तुमच्या पंचदशीच्या 12व्या प्रकरणात त्याच्यामध्ये कृपादृष्टीचं वर्णन केलेलं आहे. म्हणलं तुमचा अनुग्रह आम्हाला मिळाला तर आम्ही म्हणलं आमच्या अनुग्रहाने काय तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुमच्या अनुग्रहामध्ये मला मान 12व्या प्रकरणामध्ये नंदेवम साधना असा जो निजानंद आहे तो तुमच्यामुळे बरं म्हणायला लागले. मग तो आहे काय नुसतं झोपणार आहे काय. प्राथमिक अवस्था कशी असते तुम्ही पाहा. आता संस्कृत शिकायचं असलं संस्थेमध्ये शालेय शिक्षण कमी असतं आणि संस्कृत शिकायचं असतं त्याला ते संस्कृत म्हटल्यानंतर झोपेला हा म्हणतो नाही का. पण तोच तुमचे हे होते आपले न्यायाचार्य तुमच्या आपण नाही का नाही इथंच देह ठेवला त्यांनी आपला हरदास शास्त्री. शालेय शिक्षण काहीच नव्हतं.
शाळेतच गेलेच नाही बा. असं देवीदास म्हणजे आमच्या शेजारी असं त्यांना काय एक पाठी असायची आणि त्यांचे त्यांना आता गीतेची संत द्यायची उर्ध्व मूल मदशागम श्रद्धम इतका कुठे जायचं उर्ध्व मग त्यांनी माझं उर्ध्व मग मूल संगीताचं ज्ञान होतं मात्र आता कुठली काय नाही ते पण आवड फार त्याचा असा परिणाम झाला तो तिकडे गेला बा कुठे हवा मग तिकडे गेल्यानंतर असं आहे का इथून गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लघु कोणी शिकवली हरदासच्या तेवढ्यावर काम मागले ना आम्ही आमचे भाऊसाहेबांनी आम्ही गेलो होतो त्यावेळेला आम्ही सगळं आम्हाला ते आमच्याकडे तर लिमलेट करून आणायचे का प्याल्यामध्ये आणायचे का बादलीवर लिमलेट नाही एकदा योग निकेतन आहे आणि त्यांचे ते मोठे आचार्य आहेत ते काय करायचे 35 मिनटं बोलायचे म्हणजे 35 मिनटंच बोलायचे ते आमचे भाऊसाहेब वगैरे होते डार्क खोल्या सगळ्या बंद आतमध्ये काही नाही का परदेशी लोक असं आहे आणि योगावर व्याख्यान चालायचं असं सगळं व्याख्यान इंग्रजीमध्ये आहे मग आपलं हरदास शास्त्री असं आहे सुटल्यानंतर मला विचारायला लागले म्हटलं असं याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ काय म्हटलं हे कशाला विचारतात ते पोरं सांगत त्यांनी इंटरची परीक्षा दिली आणि एवढ्यावर काम नाही बघा भागवताचार्य होता वेदांताचार्य व्याकरणाचार्य 3 विषयाचा काय होता आणि पुढे गुजरातमध्ये तो प्रधानाचार्य होता तिथं पण त्याचं प्रेम मात्र कुठं होतं जातीवंत वारकरी असल्यामुळे देह ठेवणार कुठे आळंदीत इथं हालाला पारा किती मोठा असला इथं कोण विचारतो मग तो म्हटलं पण शेवटी देह कुठे ठेवला आळंदीतच ठेवला त्याच्याजवळ बसणारी पोरं असायचे ना अरे म्हटलं भागवत शिक माझ्याजवळ राहून जर तू भागवत शिकत नसतील तर म्हटलं कशाला राहतो काय कोणावरते पण आणि शालेय शिक्षक काही नाही काय कोणावरते ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आणि म्हणते तिथे तुमच्या नवले हॉस्पिटल तिथे नवले हॉस्पिटलमध्ये भरती केलं जगन्नाथ भाव वगैरे लावले होरे डॉक्टर आहे ना हां तिथे त्याला ते आम्ही गेलो तर डोळ्यात पाणी आहे ते मला लवकर कुठे हलवा मग कशा करता हलवायचं इथे माझे प्राण जाऊ नये कुठे जाऊ नये काय निष्ठा असेल ते असं जयाची कृपादृष्टी सर्व विद्याची सृष्टी काय बोलेल ते काही सांगता येत नाही नाथ महाराजांचा गावाच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहे असं सांगतात नाथ महाराजांनी जरी भागवत लिहिला भावार्थ रामायण लिहिलं त्याहीपेक्षा आता थोडं दाखवावं लागत असतं पण सारखेपणाचं आहे पण त्यातल्या त्यात विशेष काय करावं लागतं त्याचा विशेष काय केला मग भावाचं रामायण भागवताने केला काही योग्यता आहे कुयोग्यता आणून दिली कृपादृष्टीच्या द्वारा योग्यता काय त्यांच्या मनात कामने आले समर्थाचे अंजरी होई राहणार मग एकदा धरतीला हाती ज्या कृपानिधी पाणी लढा परमात्म्याला सुद्धा काही करता येत नाही पंचदशीमध्ये गोष्ट आलेली आहे हे जे असतात ते स्वयं ईश्वर असतात काय असतात त्याचं म्हणणं आहे देवाला काय करावं लागत असतं पाळावंच लागत असतं नक्की गोष्ट सांगायची कोणीतरी ग्रस्त त्याच्याकडे नारद जायचे आता लग्न झाले आहे पण काही नाही मुलं बाळ मग ते म्हणायचे म्हणले पण नारदा आमच्या लग्न होणार तर नाही आमच्या प्रारब्धात मुलगा आहे किंवा नाही बरं आहे म्हणाले तो ब्रह्मदेवापर्यंत जातो ह्याच्यापर्यंत मग आमचं निवेदन काय करायचं म्हणून नारद महर्षी गेले सर्व काही विचारल्यानंतर म्हणलं एक मृत्यूलोकातल्या लोकांची अडचण आहे कोणती आहे
म्हटलं एक जोडपं आहे, लग्न झालं पण त्याला काही नाही, मुलगा नाही. मग हे परमात्मा म्हणायला लागले, म्हटलं त्याचं बघू, त्याच्या प्रारब्धामध्ये काय नाही. प्रारब्धामध्ये नसल्यामुळे मी सुद्धा काय करू शकत नाही. म्हणजे बस हा निरोप कोणाला सांगायचा होता. इकडे काय झालं, एक ग्रस्त आपला एक बोट रोटी देगा तो एक बच्चा होगा असं भिकारी मागत असे. तो काय म्हणायचं, एक रोटी देगा तो. लोक म्हणायचे इतकं जर सामर्थ्य आहे ते भीक कशाला. चक्कर असला संसारातल्या ह्याच्यात लोकांना काही नसते, काही नसते. त्या बाईने हो का न 3 भाकरी दिल्या. त्या बाईने किती भाकरी दिल्या? 3 मुलं झाली बरं का. आणि तिकडून नारद महर्षी आले, निवेदन सांगायचं होतं कोणतं का तुमच्या प्रारब्धात काय नाही. हे मुलं कोणाचे? ती बाई म्हणायला लागले म्हणलं देव सांगतो त्यांच्या प्रारब्धात काय नाही आणि तर काय नाही. मग त्यांनी सगळा इतिहास सांगितला. म्हणलं कोणीतरी काय आलेला होता, आम्ही त्याला 3 काय दिल्या, मग 3 काय झाली. ते नारदाला राग आला. म्हणला माझ्याशी कुठं बोलतो. तो गेला. म्हणला देवा जगामध्ये जेवढे आभाळ लबाड लोक आहे त्या लबाडाचा आदत आहे. मला सांगतो प्रारब्धात नाही आणि किती मुलं देतो ती. भगवान म्हणायला लागले, म्हटलं अति ब्रह्मवेदच्या जीवानी बरं का. प्रारब्ध तो देणारा कोण होता? आणि तो ईश्वर आहे की काय? ईश्वर आहे. त्यांची वाणी आम्हाला खरी करावी लागते. म्हणा ते दुसरं काही जे होईल त्यावर ही ब्रह्मवेत्याची काय. मग ते कोणावरही कृपा केली तर देवाला पूर्णता काय करायला. तिथे काही नाही, आप पण नाही. अध्यष्टात सर्वभूतानां मैत्र करून निर्मम निराकार समदुःख आपपर नाही भाव जायचा. म्हणून त्यांच्या कृपेमध्ये महान सामर्थ्य असल्यामुळे तुमची कृपा दृष्टीने सकळच विद्याची सृष्टी. एकच ग्रंथ नाही काय, तुझे जे जे बोले वाणी दयाचे बिसाट शब्दन सुखे. आणि मग स्वदेय सच्चिदानंद. त्यांच्या मुखातून काय बोलत असं, वेदच बोलत असं. ज्या ज्ञानेश्वर महाराजांना रेड्याच्या मुखातून भेद बदलत आला, मग त्यांच्या मुखातून काय निघेल? सगळा वेदच निघत असो. जे जे किती ग्रंथ केले असेल, किती वाङ्मय दिले असेल, सांगता येत नाही. उपलब्ध किती आहे एवढ्यावरून एवढंच ज्ञान होतं असं. मग ज्ञान तुकोबरांनी 4 कोटी अभंग लिहिले. किती? मग आपल्याला आपल्या पदरात किती आहे? 4000. इतके काय दिले? तुमची लायकीच तेवढी. तेवढेच समाज. त्याच्यात सुद्धा 4000 शॉर्टकट मालिकाने केले. शॉर्टकट खिशामध्ये. आणि तेवढ्यावरच लोक तुकोबाराचे अभंग किती आहे? विद्वान लोक होते जेवढे मालिकेत आहेत तेवढेच समजतात. विद्वान लोकांना काय माहिती आहे का आता? ते सुद्धा पाठ वारीच्या सोबत जाऊ दे. ज्या अर्थी बरोबर आणखी न पुस्तक पाहता म्हणत असेल तर वारकरी शिक्षण संस्थेतला काय आमचे पावन चालले असं म्हणून ते सगळं ते संस्कार पाठ करून घेतात. ते संस्थेचे काय उपकार आहे. त्याचं कुठं पाठ करण्याकरता वृत्ती लागत असते का? पण तो एक वातावरण तशी निर्माण होतं आणि त्या वातावरणाचा परिणाम होतो. तो बरोबर पोरगा 3 उभ्या काय करून आणतो. आणि ते वातावरण नसेल तर 1 होवी सुद्धा दिवसभर गोखली तरी वातावरणाचा काय. मग ते बरं भांडप्यांचं डोंगरावर राहतात.
आणि 10-5 मेळा असल्यामुळे जिद्दीने करतात. आपले एकमेकाला काय करतात, प्रार्थना करतात. ते वारकरी शिक्षण संस्थेचे काय पूर्वी एवढा मोठा कुठे काय होतं, फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2-3 पाठी होती, पाहिजे असं नव्हते. 2-3च लोक पाठी होते, गाथा पाठी. आणि संस्थेने जवळजवळ कितीतरी गाथा पाठी काय झाले मानावं लागेल. आपलं काय का चाललं म्हणून साधं का तो नाही तुझे काढून न जाय ते निश्चिंत सर्व दृष्टाची. मग आता ही जरी मागणी, पण आता सर्वांग सुंदर आणखी 2 ग्रंथ झाला पाहिजे, अजोड ग्रंथ झाला पाहिजे. काय ज्ञानेश्वरी पुढे मग असला ग्रंथ तुमच्या कृपेने पार पडणार आहे. मग त्याच्यामध्ये काय नवरस भरावी आणि करवी उच्च रत्नाची म्हणून आंबे श्रीमंती निज जन आज्ञावी म्हणते. श्रीगुरूला म्हणतात म्हणून आंबे, श्रीगुरूला वापरलेलं विशेष आहे. म्हणून आंबे आई आहे ना, मी काय सामान्य आहे का, मी कशी आहे, शक्तिप्रधान आहे. म्हणून आंबे श्रीमंत, श्रीमंताला काय समर्थाच्या घरी कुठं काही उणीव असते काय, म्हणून श्रीमंत आज्ञा बी तुम्ही काय करा, आज्ञा बी माझी ग्रंथाचं काय करायचं आहे, मग तुम्ही आम्हाला काय करा. आणि तुम्ही जी आज्ञा झाली म्हणजे मग मोका जरी असला मुखांकर होती. मग काय पाहिजे, नवरस भरावी. सामान्य एकच रस का नवरस, नवरस म्हणजे त्याच्यामध्ये भक्तीचे रस आणि की पुन्हा साहित्यशास्त्राच्या रसाचा काय काय असं आहे. साहित्यशास्त्रामध्ये नवरस मानलेले आहे का, पण भक्तिशास्त्रामध्ये अधिक एक रस त्याला भक्तिरस म्हटलेला आहे. साहित्यशास्त्रामध्ये भक्तिरस नाही, पण संतांच्या वाङ्मयामध्ये कोणता रस, सेव ब्रह्मरस मोक्षपदे तुच्छ केली आकार नामा जन्म गेले पुढे भक्तिरस आहे. साहित्यशास्त्रामध्ये नाही का. आणि अद्वैत सिद्धीमध्ये आपले जे मधुसूदन सरस्वतीने भक्तिरसायन ग्रंथामध्ये भक्तिरस काय केलेला आहे. मग सामान्य माणसाने का कसं आहे, अद्वैत ग्रंथकार मधुसूदन सरस्वती यांनी काय केलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा. म्हणलं भक्तिरस न मानणारी जी मंडळी आहे ना, त्यांच्या बुद्धीचा दिवाळ काय सगळ्या रसाला काय करतो तो मागे साधून त्यालाच मानायचं नाही का. श्रीखंड बाजूला करायचं आणि पिठलाच नवरस म्हणजे काय वगैरे आहे, आपली वेळ आहे त्याचा विचार आपण उदय करू. इथेच सांगा. श्री गुरुचरण सरोज रज